मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीनं दाणादाण उडवली। अतिवृष्टी आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पावसामुळे गोदावरीनं रौद्ररूप धारण केले, त्यामुळे पैठणमधील अनेक लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं। मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीनं दाणादाण उडालेली होती। मात्र सोलापूर जिल्ह्यातील ओढे, नदी, नाले, तलाव ओव्हरफ्लो झालेत, त्यामुळे होडगी इथल्या पाझर तलावावरून पाणी वाहत आहे। या प्रवाहातून नागरिकांनी जीवघेणी वाहतूक सुरूच ठेवली आहे। येवला तालुक्यातील मातुल ठाणमधील कातुरे गावावरती ग्रामस्थ आजही मूलभूत सोयींपासून वंचित आहेत। या वस्तीजवळून वाहणाऱ्या नारांदी नदीवरती अद्याप पूल उभारण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते। उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, तर धरणातून 1,07,058 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पूर्णपणे थांबल्यानं गोदावरी नदीला पूर आलेला आहे, ओसरलेला आहे। मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या कमी करण्यात आल्यानं जायकवाडीच्या दिशेने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला। हिंगोलीच्या आसना उघडी नद्यांना पूर आलाय, त्यामुळे आता शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकं खरडून गेली आहेत। पुराच्या पाण्यामध्ये जनावरं सुद्धा वाहून गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं। धुळे जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनावरती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्यांच्यावरती केले जात नसल्यामुळे आरोप केला जातोय। शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। शेतकऱ्यांकडून महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी विनवणी केली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसलाय, यामुळे आता सर्व संसार उघड्यावरती पडलेत, त्यामुळे अनेक कुटुंब सुद्धा बेघर झाली आहेत। धाराशिव जिल्ह्यातील संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांची नोटीस आलेली आहे। अतिवृष्टी शेतीचं मोठं नुकसान झालंय, तरी बँकांकडून वसुली सुरूच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करण्याची मागणी सध्या केली जाते। नाशिक पुराचा मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला आता गोदावरी नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय। पुरामुळे मूर्तीचं शेंदूर लेपन निघालंय, त्यामुळे दसऱ्या दिवशी पुन्हा मूर्तीला शेंदूर लावून दुरुस्त करू असं देखील सांगण्यात येतं।